लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्याच्या नंतर 3 दिवस शासकीय दुखवटा पाळण्यात आलेला होता. मात्र शासकीय दुखवटा असताना सुद्धा अल्पसंख्याक विभागाने काही शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं होतं. खरं तर हा वाटपाचा जो काही काळा बाजार आहे तो समोर आणलेले अक्षय जैन सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. अक्षयजी, खरं तर हे सर्व प्रकार बाहेर आल्याच्या नंतर जी काही भावना आहे लोकांच्या मनातली उद्रेकाची ती बाहेर आलेली होती. मात्र या संदर्भातली चौकशी तुम्ही मंत्रालयात गेलात, काय त्या ठिकाणी तुम्हाला अनुभव आला? महत्त्वाचा विषय असा आहे की ज्यावेळेस आता 3-4 दिवसापासून मीडियामध्ये हे पूर्ण प्रकरण बाहेर आलेलं मीडियाच्या माध्यमातून, आणि त्यानंतर मंत्रालयात गेलो असता तिथं सचिव साहेब सुट्टीवर होते, सहसचिव साहेब सुट्टीवर होते, उपसचिव एक होते सुट्टीवर होते, अवर सचिव जे आहेत ते एक विशाखा मॅडम म्हणून आहेत त्यांच्याकडे गेलेलो. म्हटलं मॅडम मला या संबंधित फाईल आणि काही माहिती घेण्याचा मी प्रयत्न केलेला. तर मॅडम मला म्हणतात की याबद्दल माझ्याकडे काहीच माहिती नाही. संबंधित जे 2 अधिकारी आहेत, एक अनुप कुडो म्हणून आहेत आणि एक मुल्ला साहेब म्हणून आहेत. तर म्हटलं की त्यांना मी बोलवून घेते आणि तुम्ही त्यांच्याकडनं जे काही तुम्हाला प्रश्न आहेत तुम्ही त्यांना विचारू शकता. तर मी थांबलो एक अर्धा तास, कारण ते जेवण करत होते. त्यांचं जेवण झालं साधारण. परत त्या पिऊनला सांगून त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला. तर 2 अधिकारी म्हटले की मॅडम ते वॉशरूमला आणि हात धुवायला गेलेले आहेत. तर परत मी अर्धा-पाऊण तास थांबलो. जवळपास असं 1.5 तास थांबल्यानंतर ज्यावेळेस त्यांना परत संपर्क करण्याचा प्रयत्न केला मॅडमच्या माध्यमातून किंवा ते जे होते त्यांच्या पिऊनच्या माध्यमातून, तर ते म्हटले की परत आलेच नाही, परत कॉन्टॅक्ट झालाच नाही. आता मिलिंद शेनॉय हे जे उपसचिव आहेत त्यांची बदली झालेली आहे. मॅडम टाळाटाळ करतायत. ह्या दोघांनी तर समोर आलेच नाही. म्हणजे एकंदरीत हे फक्त एकटा व्यक्ती नव्हता मिलिंद शेनॉय. आमचा जो आरोप होता की हा एक नेक्सस आहे, ही जी टोळी आहे, हा पूर्ण ग्रुप आहे. त्यामुळे ह्या सर्वांवर कारवाई होणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून, आणि एक महत्त्वाचा मुद्दा मला आपल्या माध्यमातून एक महाराष्ट्रासमोर मांडायचा आहे, तो असा आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. चौकशीचे आदेश दिलेत आणि जे सचिव आहेत त्या विभागाचे जयवंशी साहेब, रुचेश जयवंशी म्हणून आहेत, IAS अधिकारी आहेत, आणि त्यांनी स्पष्टपणे मीडियामध्ये असं त्यांची स्टेटमेंट दिलेली आहे की टेक्निकल म्हणजे तांत्रिक अडचणी असल्या कारणाने आम्ही जे सर्टिफिकेट प्रमाणपत्र जाहीर देता आलेलं नाही. 28 तारखेला योगायोगाने टेक्निकल ग्लिच सॉल्व्ह झालं आणि आम्ही ते प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केलेली. म्हणजे आता टेक्निकल ग्लिचची जर ती स्थगिती सन्माननीय माणिकराव कोकाटे जे तत्कालीन मंत्री आहेत त्यांनी दिलेलं, आणि स्थगिती मग उठवली कोणी त्याच्याबद्दल उत्तर नाही. आता स्थगितीचे जे आदेश आहेत आताच्या प्रमाणपत्रांवर तो पत्रही बाहेर आलेलं नाही. एकंदरीत हे सर्व लपवण्याचं काम जे चाललेलं आहे याच्यात कोण कोण लोक आहेत हे पूर्ण समोर येणं गरजेचं आहे. त्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती जे आहेत त्यांच्या माध्यमातून ह्या पूर्ण विभागाची चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. खरं तर हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. या धक्कादायक प्रकाराला काहीतरी एक भ्रष्टाचाराची मोठी किनार असू शकते का? 100% म्हणजे त्याच्यावर आपण बघितलं असेल रोहित पवारांनी याच्यावर स्टेटमेंट दिलेली आहे परवाच, की सर आमच्या माहितीनुसार 20 ते 25 लाख रुपये प्रत्येक प्रमाणपत्राकडनं घेण्यात आलेले, प्रमाणपत्र आपलं देण्यासाठी घेण्यात आलेले. आता याच्यात नेमका कितीचा व्यवहार झालाय, काय झालाय ते आकडे सांगणं योग्य नाही, कारण त्याच्यात आम्ही सहभागी नव्हतो, त्याच्याबद्दलचे पुरावे नाहीत. परंतु जी माहिती आम्हाला ऑफ द रेकॉर्ड मिळालेली आहे ती याच सदन रेटमधली आहे. आता अजून एक माहिती अशी आली आहे, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात एक संस्था आहे संभाजीनगर जिल्ह्यातील, तर त्या संस्थेकडनं यांनी पैसे जे आहेत पैशांच्या देवाणघेवाणवरनं त्या संस्थेने मागणी केलेली मे महिन्यामध्ये मला प्रमाणपत्र देण्यात यावं या संबंधित, परंतु त्यांना दिलं का नाही, त्यांचा रेट जमलेला नाही. म्हणजे हे जर असं होत असेल तर जेन्युअन ज्या काही संस्था आहेत राज्यातील त्यांना सर्टिफिकेट मिळत नाही, परंतु जे डुप्लिकेट असतील किंवा जे मॅनिप्युलेशन करून ज्यांची लाईन असेल एजंटच्या मार्फत मंत्रालयात त्यांना हे सर्टिफिकेट बहाल होतात. आता तुमची मागणी काय असणार आहे? ही मागणी एकच आहे की जी चौकशीचे आदेश सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत ते निवृत्त न्यायाधीश जे असतील उच्च न्यायालयाचे त्यांच्या माध्यमातून करण्यात यावी. एकंदरीत आपण बघू शकतोय की हे जे प्रकरण आहे या प्रकरणाची चौकशी जी आहे ते निवृत्त न्यायमूर्ती यांच्या माध्यमातून झाली पाहिजे अशी मागणी खरं तर अक्षय जैन यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन कृष्णा पवार सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.